आज डीप क्लिनिंग ड्राईव्ह तुम्ही करता आहात बांद्रा आणि सांताक्रूजचा परिसर आहे, कशा प्रकारे बघता आहात? एकूणच जे प्रदूषण आहे ते कमी झालं आहे का? काय तुमचं एकूण निरीक्षण? नाही, आता आपले आदरणीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथ शिंदे सरांची जी कल्पना आहे, विजन आहे, त्यांचे जे डायरेक्शन आहे त्यानुसार आज जवळपास 12 आठवडे झालेले आहे की अखंडपणे हे ड्राईव्ह चालू आहे. आपण नोव्हेंबर मध्ये सुरू केला होता आणि आपण एकही शनिवार रविवार मिस न करता आता 12 आठवडे सतत आपली मोहीम चालू आहे. आणि या अंतर्गत आता मागची मोहीमपासून एक मूलभूत बदल केला आहे. बदल असा केला आहे की आधी पहिले जो आपले 10 आठवडे होते त्यामध्ये आपण नुसतं ज्या स्पॉटवर आदरणीय मुख्यमंत्री महोदय येत होते तिथे आपण डीप क्लीन ड्राईव्ह करायची. तिथे 4, 5, 6 स्पॉट निवडून आणि आपण एक वॉर्डाचे लोक दुसऱ्या वॉर्डामध्ये पाठवायचे. परंतु मागच्या शनिवारपासून हे दुसरा शनिवार आता तिथे आपण अनेक मूलभूत बदल केले आहे. पहिला बदल हे केला आहे की आपले महानगरपालिकामध्ये जे आपला SWM आहे तिथे जवळपास 29,000 लोक आहे, जवळपास 1000 लोक प्रत्येक वॉर्ड आहे. तो आमचे असा आता चेंज केला आहे की जर 1000 लोक प्रति वॉर्ड असतील तर बाहेरचे वॉर्डाचे लोक का पाहिजे आपल्याला. म्हणून आम्ही असं ठरलं की आता प्रत्येक वॉर्डामध्ये जे आपले माननीय नगरसेवक मतदारसंघ आहेत असे 227 संघ आहे आणि दरवर्षी 25 असा जो नगरसेवक संघ आहे मतदार केंद्र संघ आहे त्यांची इलेक्ट्रल कॉन्स्टिट्युन्सीज आहे नगरसेवकांची, ते 1 पर वॉर्ड असे 25 वॉर्डांमध्ये 25 हे वॉर्ड्स कव्हर करायचे, जेणेकरून येत्या 10 ते 11 आठवड्यात आपल्याला पूर्ण मुंबईच्या एक वॉर्ड कव्हर करता येईल. आणि उदाहरणार्थ आज BKC आहे, BKC बांद्रा ईस्ट आहे, या वॉर्डामध्ये 1000 लोक जर असतील तर त्यापैकी 200-250 लोक 1000 पैकी इकडे आणायचे. बाकी जो BKC जे काही बांद्रा ईस्टमध्ये जे लोक कमी पडणार ते डेली वेजेसवर लोक घ्यायचे फॉर 1 डे. डेली वेज त्यांना ते कामावर लावायचे आणि ट्रेन लोकांनी इकडे आणायच्या. आणि अशा प्रकारे प्रत्येक वॉर्डामध्ये एक नगरसेवक मतदारसंघ निवडायचा आणि 25 ठिकाणी 25 डीप क्लीन ड्राईव्ह चालू करायची. आधी आपण फक्त एक डीप क्लीन ड्राईव्ह करायची, मागच्या वेळी आपण 25 केली आणि यावेळी परत 25 करतो आहे. आणि हे एक मूलभूत बदल केला आपण की यामध्ये आता प्रत्येक शनिवारी आपण 25 नगरसेवकांचे मतदारसंघ आपण कव्हर करूया. आणि एक मतदारसंघामध्ये जवळपास 40 ते 50 हजार लोकसंख्या असते आणि 40 ते 50 लोकसंख्येसाठी जर आमचे 200, 250, 300 लोक आले तर हे कव्हर होऊ शकतो 5 ते 6 तासात. आणि आता फक्त एक म्हणजे की सिंगल डीप क्लीन ड्राईव्ह न घेता प्रत्येक वॉर्डाने एक घ्यायची. आज आपण माहिती घ्या की आज सर्व 25 वॉर्ड्समध्ये 25 अशी ड्राईव्ह चालू आहे. आणि दुसरा, मी असे आदेश पारित केलेले आहे की आमचे जे वॉर्ड ऑफिसर्स आहे ते सकाळी 6:30 आणि 7च्या दरम्यान त्यांच्या GPS लोकेशन जो आहे, GPS लोकेशन ते व्हॉट्सअपवर अपलोड करणार आहे आमच्याकडे, जेणेकरून आता आम्हाला कळेल की सर 25 ते 25 वॉर्ड ऑफिसर आज साईटवर आहे किंवा नाही. आणि ज्यांची GPS लोकेशन आम्हाला आली नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. सो हे एक मोठा बदल केला आपण. दुसरा बदल आपण असा केला आहे की आदरणीय मुख्यमंत्री महोदय नेहमी सांगतात की जो मोठे रस्ते आहे ते तो आपण सर्व साफ करतोच, परंतु जे आपले झोपडपट्टीचे रस्ते आहे, जो गल्ली गोचे आहे ते सुद्धा साफ झाले पाहिजे. आता आज आम्ही कार्यक्रमामध्ये 2 स्लम्स घेतलेले आहे जुहूचे. आता याच्यानंतर आम्ही तिकडे जाणार आहे आणि तिकडे आम्ही जो स्लम एरियाजमध्ये आतले रस्ते आहे त्याला अशा प्रकारे आम्ही धुणार आहे आणि ब्रशिंग करून त्यानंतर त्याच्या ते स्वीपिंग करून मग आम्ही पाणी टाकणार आहे. आणि या मोहिमेअंतर्गत आता आम्ही प्रत्येक वॉर्ड ऑफिसरला अशी विनंती केली आहे की त्यांनी त्या भागाचे जो ओपिनियन मेकर्स आहेत, काही सेलिब्रिटीज असतील किंवा आपले जो माननीय राजकीय पक्षाचे लोक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, NGOज आहे, कॉलेजेसचे स्टुडंट्स आहेत, हे सर्वांची आणि जनरली सर्व नागरिक त्यांच्या या मोहिमेमध्ये टप्प्याटप्प्याने सहभाग करून घ्या आणि याला एक मुवमेंटसारखा करा. आणि हे आपण आता जो ड्राईव्ह आहे हे काही आता जरी 12 आठवडे झाले तर मला खात्री आहे की पुढचे 365 आठवडे सुद्धा हे असं होणार आहे. हे काही थांबणार नाही. कोड ऑफ कंडक्ट असो किंवा नसो आपण हे कारवाई चालू राहील. आणि एक हे जो स्वच्छता मोहीम आहे ज्याला आपण डीप क्लीन ड्राईव्ह म्हणतो, जे माननीय मुख्यमंत्री मोदयांची एक कल्पना आहे, त्यांचे जे आदेशानुसार हे कारवाई सुरू झाली, परंतु आता याला एक मुवमेंटमध्ये कन्वर्ट करणे आमची जबाबदारी आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही हे करता आहे सामाजिक उपक्रम
प्रदूषण आहे ते मागील काही दिवसात पुन्हा एकदा वाढताना 3 महिन्यापासून याचा काही फरक जो आहे तो तुम्हाला जाणवतो आहे का? कितपत ते यशस्वी होत आहे याबद्दल काय? नाही बघा, आता याचा 100% फरक पडलेला आहे. जेव्हा आपण ऑक्टोबरच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये 25 ऑक्टोबरला आपण हे गाईडलाईन सुरू केली, तेव्हा इथेच BKC मध्ये 450पर्यंत अमरोलमध्ये भागामध्ये आपला हे AQ इंडेक्स गेला होता. परंतु आज वर्स्ट टू वर्स्ट 200 सव्वा 200 पुढे पुढे जात नाही. आपण 400वरून तिथे आलो आणि अनेक भागामध्ये आपला ते डबल डिजिटमध्ये आहे, 50, 60, 70, 80, 90. सो निश्चितपणे फरक आहे. परंतु आपण जे मोहीम सुरू केली नसते तर आपण 350-400वर राहिले असते. आता उदाहरणार्थ इतर शहर आहे, त्याचे नाव घेणार नाही, परंतु ते सतत 400 सव्वा 400 चालू आहे 3-4 महिन्यापासून. आता दिल्लीला पाऊस पडला, ते 1-2 दिवस खाली गेले, परत 400वर आले. परंतु आपण जे की 200ची मर्यादा आहे त्याची नेहमी खालीच असतो आणि बरेच वेळी म्हणजे 60-70% आपली जो टक्केवारी आहे ते AQ इंडेक्स आहे ते 60, 70, 80, 90पर्यंत असतो. सो निश्चितपणे फरक पडणार. कारण काय आहे की हेच जो डस्ट आहे त्याला आपण डस्ट ब्रश करून पाणी मारून साफ करतो आहे, हेच आपण केला नाही तर मुंबईमध्ये जवळपास 50 लाख गाड्या आहे, त्याच्या टायर्समुळे स्पीडमुळे हेच धूळ वरती टाकली जाते आणि ते डाऊन करतात AQ इंडेक्सला. सो हे सिंपल मॅथमॅटिक्स आहे की हे जर धूळ वरती गेला नाही तर आपले AQI जो मीटर्स आहे त्याला कॅच करणार नाही. सो निश्चितपणे या मोहिमेचा फरक पडतोय. परंतु याच्याशिवाय जे काही रोगराई आहे असे आपण आपले झोपडपट्टी भाग आहे, जो हाय डेन्सिटी एरियाज आहे, तिथे आपण अशी स्वच्छता मोहीम जर राबवली तर निश्चितपणे जे मलेरिया आहे, डेंगी आहे, चिकनगुनिया आहे, लेप्टोस्पायरोसिस आहे, आता पाऊस येणार आहे 3-4 महिन्यानंतर, त्याच्यावर बघा याचा परिणाम आपल्याला दिसणार आहे. हाच उपक्रम ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 160 कोटीची तरतूद देखील करण्याचा असं निवेदिता मागवण्यात येत आहे. त्यासाठी ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेसाठी देखील स्वच्छतेचा मोहिमेचा हाच उपक्रम राबवण्यात येणार आहे असं काही नाही. मागच्या वर्षी आपण आपल्याला ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 मध्ये पहिल्यांदा जो आपला ईस्टर्न एक्सप्रेस वे आहे आणि वेस्टर्न एक्सप्रेस वे आहे त्याची मालकी प्राप्त झाली. आतापर्यंत वर्षानुवर्ष याची ओनरशिप MMRDA होती. MMRDA दोन्ही रस्त्याचे मालिक होता. आम्ही गव्हर्नमेंटकडे विनंती केली होती की याच्यामध्ये अनेक खड्डे पडतात पावसाळ्यात आणि लोकांना त्रास होतो आणि लोकांना हे कळत नाही की ओनरशिप कोणाची आहे, पोझिशन कोणाची आहे, म्हणून BMCची हे जे प्रतिमा ते खराब होते. मग आम्ही शासनाला विनंती केली होती की हे रस्ते आमच्याकडे वर्क करा, आम्ही खर्च करून याला मेंटेन करू आणि हे जो याला खड्डेमुक्त करू दोन्ही मेन हायवेजला. कारण जवळपास 20 ते 25 लाख लोक डेली ट्रॅव्हल करतात. सो गव्हर्नमेंटने आमची रिक्वेस्ट मान्य केली आणि नोव्हेंबर 22 मध्ये आदेश काढले आणि दोन्ही रस्ते आमच्याकडे वर्क केले. त्यासाठी आपण मागच्या वर्षी पहिल्यांदा म्हणजे की मागचे मार्च, एप्रिल, मे मध्ये जवळपास 150 कोटी खर्च करून दोन्ही रस्ते अपग्रेड केले, मास्टिक केला, खड्डे बुजवले, प्री मान्सून वर्क्स केले आणि त्याच्यानंतर हे ऑन रेकॉर्ड आहे की हे दोन्ही रस्ते आपण खड्डेमुक्त ठेवले होते पूर्ण मान्सून्समध्ये. यावेळी आपल्याला तेवढे काम करण्याची गरज नाही 150 कोटीची. यावर्षी कारण ते मास्टिक झालेलं आहे, 10-20 कोटीमध्ये आपलं काम होईल. परंतु यावर्षी परत आम्ही प्री मान्सून वर्क करू जेणेकरून पावसाळ्यामध्ये हे 2 जे एक्सप्रेस हायवेज आहे ते खड्डेमुक्त होतील. शेवटचा प्रश्न सर, ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सफाई केली, डीप क्लिनिंग केली, त्या ठिकाणी 2 दिवस फक्त चांगलं राहते, पुन्हा जैसे ती परिस्थिती निर्माण होते. पालिका प्रशासन पुन्हा त्या ठिकाणी काम करत नाहीये असं अनेक ठिकाणी दिसलं. घाटकोपर, रमाबाई नगर असेल, कामराज नगर असेल किंवा राजावाडीचा परिसर. सो हे तुमच्या म्हणणं अगदी बरोबर आहे. म्हणून मी आमच्या यंत्रणांना सांगतो की फक्त 1 दिवस 2 दिवस करून चालणार नाही. आता हेच जे फुटपाथ आहे हे 15 दिवसात परत धुतला गेला नाही तर हे काही अर्थ नाही. सो आपण हे हळूहळू हे मुवमेंट बिल्डअप करतो आहे आणि प्रत्येक मुवमेंटला बिल्डअप करायला 2-3-4 महिने लागतात. परंतु एकदा हे मोमेंटम आला मग आपोआप याला कार्यक्रम गती येते आणि आमचा तेच एफर्ट आहे की याला जो हे आयसोलेटेड आपले इव्हेंट्स आहे त्याला एक मुवमेंटमध्ये कसं कन्वर्ट करायचा. आणि दुसरा काय आहे की माझं स्पष्ट मत आहे जेव्हापर्यंत आपला प्रत्येक मान्यवर नागरिक आणि आपले माननीय लोकप्रतिनिधी आणि सर्व स्टेक होल्डर्स याच्यामध्ये यांचा समावेश होणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला यश मिळणार नाही जे काही अपेक्षित आहे. नुसतं एक 10 लाखाच्या वॉर्डमध्ये 1000 कर्मचारी जर आले BMCचे, त्यांनी थोडी साफसफाई केली तर त्याचा एवढा फरक पडणार नाही लॉंगर रनमध्ये.
याच्यामध्ये जेव्हापर्यंत प्रत्येक नागरिक सहभागी होणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला जे काही अपेक्षित यश मिळू शकत नाही. म्हणून सर्वांना मी आपल्या माध्यमाने माझी हात जोडून विनंती आहे नागरिकांना की त्यांनी सुद्धा त्यांनी हातभार लावायचा आणि या कॅम्पेनमध्ये त्यांनी जर हातभार लावला तर 100% यश मिळू शकतो. 2 फेब्रुवारी रोजी तुम्ही घोषणा केली होती की कोस्टल रोडचं उद्घाटन जे आहे ते 19 तारखेला म्हणजे उद्या होईल. हो. पंतप्रधानांचा दौरा रद्द झालेला आहे तर कोस्टल रोडचा पहिला टप्पा आहे तो कधीपर्यंत सुरू सो आता हे जे काही येते आठवडा आहे त्याच्यामध्ये दौरा लागण्याची शक्यता आहे. मग 2-4 दिवस पुढे मागे होणार, बाकी काही नाही. थँक्यू.